म्हणाले। पुणे जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र भीमाशंकर परिसराचा शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पाहणी केली आहे। हे नवं गाव अशा पद्धतीने वसवण्यात येईल की भाविक केवळ मंदिरातील दर्शनच नाही तर ही हेरिटेज वाडी पाहण्यासाठीही आवर्जून येतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। परिसरातील 150 घरांना इतरत्र जागा देऊन एका नव्या आणि आदर्श गावाची रचना केली जात आहे। यामध्ये रस्ते, ज्येष्ठ नागरिकांसाठी ई-वाहनं, दुकानांची सुसज्ज रचना आणि बस स्थानक यांचं उत्तम नियोजन करण्यात आलं आहे। यामुळे भाविकांची संख्या वाढेल आणि पर्यायानं गावाची अर्थव्यवस्थाही बदलेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। मूळ गावापासून अवघ्या 150 मीटर अंतरावर सुमारे 10.5 एकर जागेत ही हेरिटेज वाडी साकारली जाणार असून त्यात पारंपरिक वस्तुशैली आणि आधुनिक सुविधांचा मेळ असणार आहे। ज्या ठिकाणी प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे, त्यामुळे कुठेही त्याला धक्का न लागता किंबहुना बायोडायव्हर्सिटी वाढवता कशी येईल, फॉरेस्टला अधिक आपल्याला चालना कशी देता येईल असा विचार करून इथला कॉरिडॉर तयार होतो आहे। त्यामुळे हा नैसर्गिक कॉरिडॉर असेल, हा सुंदर कॉरिडॉर असेल, लोकांना अतिशय नैसर्गिक म्हणजे जे आपण म्हणतो की शिवशंकर कुठे असतात तर ते अशा ठिकाणी असतात की जिथे फक्त प्रसन्न वातावरण असतं, जिथे निसर्ग असतो, असा निसर्ग हा इथे पाहायला मिळतो। पुढील वर्षी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पातलं सुमारे 90% काम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। या विकास कामांमुळे भीमाशंकरचा संपूर्ण कायापालट होणार असून भविष्यात भाविकांची संख्या ही 5 ते 10 पटीनं वाढेल असंही ते म्हणाले। पुणे जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र भीमाशंकर इथं नव्यानं बांधलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा आणि ब्रह्मध्वजारोहण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं। कमी कालावधीत उत्कृष्ट दर्जाचं काम केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचं कौतुक करत मुख्यमंत्र्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याचा विशेष उल्लेख केला। भाविकांच्या सोयीसाठी जाण्या येण्याचे स्वतंत्र रस्ते, ज्येष्ठ नागरिकांसाठी इलेक्ट्रिक वाहनं, सुसज्ज बस स्थानक आणि दुकानांची व्यवस्था केली जात आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविक स्थानिकांच्या हितासाठी हे नियोजन केल्याचं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं। या प्रसंगी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुहुडी आणि मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते। रस्ते